नमस्कार. नुकतीच महाराष्ट्राच्या कृषी मंत्र्यांनी राज्यात कृषी मित्र पदांच्या भरतीची एक भली मोठी घोषणा केली आहे आणि साहजिकच या घोषणेनंतर अनेक अफवा आणि संभ्रम निर्माण झालेत. म्हणूनच आजच्या ह्या विश्लेषणात आपण कोणत्याही अफवांना बळी न पडता अधिकृत माहितीच्या आधारे या घोषणेचं अगदी वस्तुनिष्ठ आणि सखोल विश्लेषण करणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता थेट मुद्द्यालाच हात घालूया. आता हा आकडा पहा, तब्बल 11,000. होय, कृषीमंत्र्यांनी जाहीर केलेल्या या पदभरतीची व्याप्ती खरंच खूप प्रचंड आहे. संपूर्ण महाराष्ट्रात तब्बल 11,000 कृषी मित्रांची नेमणूक केली जाणार आहे. एवढी मोठी भरती म्हटल्यावर उत्सुकता तर वाढणारच, बरोबर? पण या 11,000च्या आकड्यामागचं नेमकं सत्य काय आहे, हे आपण आता स्टेप बाय स्टेप डिकोड करूया. या विश्लेषणाची रूपरेषा अगदी सोपी आहे. आपण 5 टप्पे पाहणार आहोत. 1. कृषी मित्राची नेमकी घोषणा. 2. यांचं प्रत्यक्ष काम. 3. पात्रता आणि मानधनाचं वास्तव. 4. भरती प्रक्रिया. आणि शेवटी पुढचे प्रशासकीय टप्पे. बस एवढे? तर सुरू करूया पहिल्या टप्प्यापासून. कृषी मित्र भरतीची घोषणा आणि या संकल्पनेचं पुनरुज्जीवन. इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. कृषी मित्र ही काही अगदीच नवीकोरी संकल्पना नाहीये. याआधी अशा प्रयोगांची चाचपणी झालीय. हे समजून घेण्यासाठी ग्रामरोजगार सेवक ही संकल्पना आठवा. जसं गावामध्ये मनरेगाच्या रोजगार हमी योजना तळागाळापर्यंत पोहोचवणं, त्यांची तांत्रिक कामं पाहणं, हे काम रोजगार सेवक करतो ना, अगदी तसंच किंबहुना त्याच धर्तीवर कृषी विभागाच्या योजनांसाठी आता कृषी मित्र काम करणार आहेत. अगदी सिंपल लॉजिक. चला आता वळूयात दुसऱ्या महत्त्वाच्या भागाकडे. कृषी मित्राचं नेमकं काम काय? शासनाला शेतकऱ्याशी कसं जोडायचं? शासनाच्या योजना आणि आपला ग्रामीण शेतकरी या दोघांमध्ये बऱ्याचदा प्रशासकीय कागदपत्रांची एक मोठी दरी असते आणि हीच दरी सांधण्याचं काम कृषी मित्राला करायचंय. म्हणजे बघा, महाडीबीटीच्या योजना असतील, मागेल त्याला सौर कृषी पंप योजना किंवा बी बियाणे वाटप असेल, या सगळ्या शेतकऱ्यांचा सहभाग वाढवणं हे मुख्य काम. गावोगावी शिबिरं घेणं, पीक स्पर्धा आयोजित करणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे योजनांचे ऑनलाईन ऑफलाईन अर्ज भरताना शेतकऱ्यांना जी तांत्रिक मदत लागते ती पुरवणं. थोडक्यात शेतकऱ्यांची कागदपत्रांची डोकेदुखी कमी करणं. एकंदरीत सांगायचं तर महसूल मंडळातले जे अधिकृत कृषी अधिकारी असतात त्यांच्यासाठी कृषी मित्र हा एक हक्काचा स्थानिक सहाय्यक किंवा हेल्पर म्हणून काम करेल. अधिकाऱ्यांवरचा कामाचा प्रशासकीय ताण कमी करायचा आणि सरकारी योजना थेट बांधापर्यंत पोचवायच्या, हेच या मागचं अंतिम उद्दिष्ट आहे. आता येतोय आपला तिसरा आणि सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा विषय, पात्रता आणि मानधनाचं वास्तव. पगाराबाबतचे गैरसमज दूर करण्याची हीच योग्य वेळ आहे. इथे एक अतिशय महत्त्वाची गोष्ट क्लिअर करायची आहे. सध्या मार्केटमध्ये एक अफवा जोरदार फिरतीये की 18,000 रुपये मासिक पगार असलेली ही एक फुल टाईम सरकारी नोकरी आहे. पण हे साफ चुकीचं आहे. फॅक्ट चेक असा आहे की हे कोणतंही पूर्णवेळ नोकरीचं पद नाहीये. हे केवळ मानधन तत्वावर चालणारं पद आहे आणि इथे साधारण 18,000 रुपये हे वार्षिक मानधन मिळण्याची शक्यता आहे, महिन्याला नाही. हा फरक नीट लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. मग हे मानधन नेमकं कसं कॅल्क्युलेट होणार? तर त्याचं गणित असं आहे. सुरुवातीला साधारण 6,000 ते 8,000 रुपये वार्षिक मूळ मानधन फिक्स केलं जाईल, म्हणजे महिन्याला अगदी 1,500 ते 2,000 रुपये. आता या मूळ मानधनावर केलेल्या कामाच्या आधारावर आणि मूल्यांकनानुसार एक अतिरिक्त प्रोत्साहन भत्ता किंवा इन्सेंटिव्ह दिला जाईल. या सगळ्याची गोळाबेरीज केली तर वर्षाकाठी तो आकडा 18,000च्या पुढे जाऊ शकतो. चला आता पात्रतेबद्दल बोलूया. यासाठी कोण अप्लाय करू शकतं? तर वय साधारण 18 ते 45 वर्षांच्या दरम्यान असावं, कारण या वयातील तरुण उत्साहाने गावोगावी फिरू शकतात. शिक्षण म्हणाल तर 10वी किंवा 12वी पास असावं. पण इथे एक पण आहे. ज्यांच्याकडे कृषी पदविका किंवा ॲग्रिकल्चरची डिग्री आहे त्यांना इथे नक्कीच विशेष प्राधान्य दिलं जाणार आहे. तसंच प्रशासनाची आणि शेतीची आवड असणारे जे आपले स्थानिक शेतकरी किंवा होतकरू तरुण आहेत ते या पदासाठी एकदम परफेक्ट फिट मानले जातील. पुढे जाऊया चौथ्या विभागाकडे. भरती प्रक्रिया कशी असेल आणि स्थानिक पातळीवर निवड कशी होईल? बऱ्याच जणांना वाटतंय की या 11,000 जागांसाठी राज्य पातळीवर एखादी मोठी स्पर्धा परीक्षा होईल. पण तसं काहीही नाहीये. ही भरती प्रत्येक तालुक्याच्या स्थानिक गरजेनुसार राबवली जाईल. आत्मा अंतर्गत तालुका कृषी कार्यालय किंवा पंचायत समितीमधून जाहिरात निघेल.
तिथे ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज करायचे आणि त्यानंतर थेट अधिकाऱ्यांच्या शिफारसीवरून उमेदवारांची अंतिम निवड केली जाईल. अगदी सुटसुटीत प्रोसेस. आणि ह्या प्रक्रियेतला सर्वात कळीचा मुद्दा म्हणजे अधिकाऱ्यांची शिफारस. होय, स्थानिक कृषी सहाय्यक किंवा आत्माचे अधिकारी यांची रेकमेंडेशन इथे खूप मॅटर करणार आहे. जो उमेदवार स्थानिक पातळीवर आधीपासूनच ॲक्टिव्ह आहे, शेतकऱ्यांच्या ओळखीचा आहे आणि ज्याची खरंच मदत होऊ शकते, अशाच नावांची शिफारस या अधिकाऱ्यांकडून केली जाण्याची दाट शक्यता आहे. आता आलोय आपण शेवटच्या टप्प्यावर. पुढचे प्रशासकीय टप्पे आणि मंजुरी, किंवा थोडक्यात सांगायचं तर GRची प्रतीक्षा. एक गोष्ट आपण प्रॅक्टिकली समजून घेतली पाहिजे की आज घोषणा झाली म्हणजे उद्यापासूनच नियुक्त्या सुरू होत नसतात. याला प्रशासकीय वेळ लागतोच. सध्या आपण पहिल्या स्टेपवर आहोत, जिथे फक्त कृषी मंत्र्यांची घोषणा झालीय. आता हा प्रस्ताव राज्याच्या मंत्रिमंडळापुढे मंजुरीसाठी जाईल. कॅबिनेटने हिरवा कंदील दाखवला की मग शासनाकडून अधिकृत GR आणि SOP म्हणजेच नियमावली बाहेर येईल. तेव्हाच खरी वयोमर्यादा, भरतीच्या तारखा आणि मानधनाचं फायनल स्ट्रक्चर अधिकृतरित्या समोर येईल. तर या सगळ्या विश्लेषणाच्या शेवटी एक विचार करण्यासारखा प्रश्न उरतो. कृषी मित्राची ही संकल्पना कागदावर तर एकदम भारी वाटतेय. एक स्थानिक तरुण शेतकऱ्यांना प्रशासकीय प्रक्रियांमध्ये मदत करतोय, हे चित्र खूप आश्वासक आहे. पण प्रत्यक्ष ग्राउंड लेवलवर सरकारी योजना आणि आपला सामान्य शेतकरी यांच्यातला हा दुवा खरंच यशस्वी ठरेल का? हा एक मोठा प्रश्नच आहे. यावर नक्कीच विचार व्हायला हवा. जसजसे याचे अधिकृत अपडेट्स येतील तसतशी आपण ती माहिती घेत राहू. या सविस्तर विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.